श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज आपण श्याम खाटू बाबाबद्दल माहिती बघणार आहोत. कधी असं वाटतं का की या जगात आपण पूर्णपणे एकटे पडले आहोत? जेव्हा गरिबी घराचा दरवाजा ठोठावते, जेव्हा आपलं म्हणणारी माणसं पाठ फिरवतात आणि जेव्हा नशिबाची सर्व दारं एकामागून एक बंद होतात, तेव्हा माणूस आतून तुटतो. आपण देवाला विचारतो, देवा माझं काय चुकलं? मी तर कधी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच वाट्याला हे दुःख का? मित्रांनो, जर आज तुम्ही या परिस्थितीतून जात असाल, जर तुमच्या डोळ्यातलं पाणी थांबत नसेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक दैवी संकेत आहे. आज आपण अशा एका शक्तीबद्दल बोलणार आहोत, जिला साक्षात भगवान श्रीकृष्णाने स्वतःची सर्व शक्ती आणि स्वतःचं नाव दिलं आहे. ज्याला जग नाकारतो त्याला हा देव स्वीकारतो. म्हणूनच त्यांना म्हणतात हारल्याचा सहारा बाबा श्याम. आमचा प्यारा, आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की खाटू श्याम नक्की कोण आहेत, हे कलियुगात प्रत्येकाची इच्छा का पूर्ण करत आहेत आणि तुमच्या आयुष्यात जे आले आहेत हे सांगणारे ते 7 संकेत, दिव्य संकेत कोणते? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुमचं आयुष्य बदलणार आहे. जय श्री श्याम रामकृष्ण हरी. आपल्या कृपावृष्टी या आध्यात्मिक मनापासून स्वागत. आज एका अतिशय संवेदनशील आणि श्रद्धेच्या विषयावर तुमच्याशी संवाद साधायला आले आहे. आपल्या चॅनलवर रोज अनेक भक्त कमेंट्स करतात. कोणी म्हणतं कर्ज खूप वाढलंय, कोणी म्हणतं घरात सतत आजारपण आहेत, तर कोणी म्हणतं की भक्ती करूनही फळ मिळत नाही. मित्रांनो, गरुड पुराणात आणि आपल्या शास्त्रात असं सांगितलं आहे की कलियुगात पापाचा प्रभाव वाढल्यामुळे माणसाला त्याच्या कर्माचं फळ मिळायलाच उशीर होतो. पण याच कलियुगात एक अशी दिव्य शक्ती आहे जी तुमच्या कर्माच्या आड येत नाही, तर तुमच्या कर्माची फळं बदलण्याची ताकद ठेवते. आज आपण खाटू श्याम बाबांच्या चरणी नतमस्तक होणार आहोत. अनेक भक्तांना प्रश्न पडतो की राजस्थानच्या एका छोट्याशा गावात बसलेला हा देव पूर्ण जगाच्या काळजाचा ठोका कसा बनला? का लोक अनवाणी पायी त्याच्या दर्शनाला जातात? आजचा या विशेष भागात आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी सविस्तर आणि शास्त्रानुसार पाहणार आहोत. हा व्हिडिओ फक्त माहिती नाही, तर तुमच्या रडणाऱ्या मनाला मिळालेली एक प्रेमाची थाप आहे. चला तर मग डोळे मिटून एकदा मनापासून म्हणा, जय श्री श्याम. मित्रांनो, खाटूश्या बाबांची कथा ऐकली की अंगावर शहारे येतात. ही गोष्ट आहे महाभारताच्या काळातली. पांडवपुत्र भीम यांचा मुलगा घटोत्कच आणि त्यांची पत्नी ऐलावती यांचा मुलगा म्हणजे बरबारली लहानपणापासूनच अतिशय पराक्रमी होते. त्यांनी भगवान शिवाची तपश्चर्या करून 3 असे बाण मिळवले होते, जे संपूर्ण सृष्टीचा विनाश करू शकत होते. जेव्हा महाभारताचे युद्ध सुरू झाले, तेव्हा बर्बरिक युद्ध पाहायला निघाले. त्यांनी आपल्या आईला वचन दिले होते की आई, युद्धात जी बाजू हारत असेल, मी त्या बाजूने लढेन. भगवान श्रीकृष्णाला माहीत होते की कौरव हरणार आहेत आणि जर बर्बरिक कौरवांच्या बाजूने लढले तर अधर्माचा विजय होईल. कृष्णाने ब्राह्मणाचे रूप घेतले आणि बर्बरिकची परीक्षा घेतली. कृष्णाने विचारले, तू इतका मोठा योद्धा आहेस, तर मग काय दान देऊ शकतोस? बर्बरिक म्हणाले, मागून तर पहा, आणि कृष्णाने त्याचे मस्तक दान मागितले. विचार करा मित्रांनो, ज्या योद्ध्याला पूर्ण जग जिंकायचे होते, त्याने एका क्षणाचा विचार न करता आपल्या तलवारीने स्वतःचे मस्तक कापून कृष्णाच्या चरणी अर्पण केले. जर तुमच्या आयुष्यात खूप काही गमवावं लागलं असेल, तर समजा बाबा तुमच्या त्यागाची परीक्षा घेत आहेत. रोज सकाळी आंघोळ झाल्यावर बाबांच्या चित्रासमोर उभे राहून हारल्याचा सहारा या मंत्राचा उच्चार करा. बर्बरिकेने मस्तक दान केल्यानंतर कृष्णाने त्यांना विचारले, तुझी शेवटची इच्छा काय आहे? बर्बरिक म्हणाले, मला संपूर्ण महाभारताचे युद्ध पाहायचे आहे. कृष्णाने त्यांचे पुस्तक एका उंच
टेकडीवर ठेवले, जिथून त्यांनी पूर्ण युद्ध पाहिलं. युद्धाच्या शेवटी जेव्हा पांडवांमध्ये वाद झाला की युद्ध कोणी जिंकले, तेव्हा बर्बरच्या मस्तकाने सांगितले की हे युद्ध फक्त भगवान श्रीकृष्णाच्या चक्राने आणि नीतीने जिंकले आहे. प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने वरदान दिले, हे बर्बिक, तू केलेल्या या महाकामुळे माझ्या श्याम या नावाने तू कलियुगात पूजला जाशील. जो कोणी मनापासून तुझी भक्ती करेल त्याची सर्व दुःखे मी दूर करेन. म्हणूनच मित्रांनो, आजच्या या धावपळीच्या युगात जिथे कोणी कोणाचं नसतं, तिथे खाटू श्याम बाबा सर्वांचे होतात. तुम्ही कधी अनुभवलंय का? तुम्ही तुमच्या खोलीत बसला आहात, खिडक्या बंद आहेत, आजूबाजूला कुठेही हार फुलं नाहीत, तरीही अचानक तुमच्या नाकापाशी गुलाबाचा किंवा मोगऱ्याचा इतका सुगंध येतो की तुमचं मन प्रसन्न होतं. सुगंध साधा नसतो. शास्त्रानुसार जेव्हा दिव्य शक्ती तुमच्या आसपास असते तेव्हा तिथलं वातावरण सुगंधी होतं. श्याम बाबांना अत्तर आणि गुलाब अतिशय प्रिय आहेत. जर तुम्हाला अशा सुगंध आला तर समजा बाबा तुमच्या घरात आले आहेत आणि ते तुमच्या एखाद्या मोठ्या संकटाचे निवारण करत आहेत. घाटू श्याम बाबांचे वाहन निळा घोडा आहे. अनेक भक्तांना स्वप्नात अचानक मोरपंख दिसतात. कधी कधी स्वप्नात एक लहान मुलगा येतो जो तुमच्याशी हसून खेळतोय किंवा तुम्हाला काहीतरी खाऊ देतोय. स्वप्नशास्त्र आणि भक्तिशास्त्रानुसार हे संकेत अतिशय शुभ मानले जातात. याचा अर्थ असा की तुमचं जे काम अनेक वर्षापासून रखडलेलं होतं ते आता मार्गी लागणार आहे. बाबा स्वतः तुमच्या स्वप्नात येऊन तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. घाबरू नकोस, मी आहे. कधी कधी आपण अशा वळणावर असतो जिथे मृत्यू समोर दिसतो किंवा इज्जत जाण्याची वेळ येते. अशा वेळी अचानक एखादा अनोळखी माणूस येतो ज्याला तुम्ही कधीच पाहिलेलं नसतं. तो तुमची मदत करतो आणि तिथून निघून जातो. नंतर तुम्ही त्याला शोधायचा प्रयत्न करता पण तो सापडत नाही. मित्रांनो, तो दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात श्याम बाबा असतो. कलियुगात देव स्वतःच्या रूपात येण्याऐवजी मानवी रूपात येतो. गरुड पुराणात सांगितलं आहे की देव भक्ताच्या हाकेला कधीच नकार देत नाही. तुम्ही श्याम बाबांचं एखादं भजन ऐकताय, जसं की हरे का सहारा किंवा श्याम बाबा की जय, आणि अचानक तुमच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येऊ लागलं. तुम्हाला दुःख नसतं पण तरीही रडू येतं. याला म्हणतात भाव. समाधी. जेव्हा तुमच्या अंतरात्म्याला त्या परात्म्याची जोड लागते तेव्हा डोळे आपोआपच बोलू लागतात. हे अश्रू तुमचे पाप धुवून टाकतात. ज्या दिवशी तुमच्या डोळ्यात बाबांच्या नावासाठी पाणी येईल त्या दिवशी समजून जा की तुमची भक्ती बाबांच्या चरणी पोहोचली आहे. बाहेर वादळ सुरू आहे, खिसा रिकामा आहे, लोक टोमणे मारत आहेत, तरीही तुमच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक शांतता आहे. तुम्हाला भीती वाटत नाही. तुम्हाला आतून कोणीतरी सांगतं की काहीही होणार नाही, सगळं ठीक होईल. हा विश्वास म्हणजे बाबांचा सर्वात मोठा संकेत आहे. जेव्हा देव तुमच्या मनात बसतो तेव्हा तो भीतीला बाहेर काढतो. गरुड पुराणात कर्माच्या शिक्षेचे वर्णन आहे, पण भक्तीमध्ये कर्माच्या शिक्षेतून मुक्ती मिळण्याची ताकद आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे शांत बसा आणि बाबांचे ध्यान करा. म्हणा, माझं सर्व काही तुझ्या चरणी अर्पण आहे. तर मित्रांनो, देव कुठे लांब नसतो, तो तुमच्या विश्वात असतो. जेव्हा तुम्ही सर्व मार्ग सोडून फक्त देवाकडे पाहता ना, तेव्हा देव तुमचं बोट धरतो. तुमच्या आयुष्यातले दुःख कायमची नसतात, पण देवाची कृपा कायम असते. रडू नका, खचू नका, तुमचा बाबा तुमच्यासोबत आहे. मित्रांनो, आज आपण पाहिलं की खाटू श्याम बाबा हे केवळ नाव नाही, तर तो एक आधार आहे. खाटू श्याम बाबांबद्दल थोडी माहिती, अधिक सविस्तर माहिती सांगते. खाटू श्याम बाबा हे भारतातील बर्बरिक यांचेच रूप असल्याची हिंदू धार्मिक परंपरेतील मान्यता आहे. ते श्रीकृष्णाचे भक्त होते आणि त्यांना भगवान श्रीकृष्णाकडून वरदान मिळाले अशी कथा आहे. बर्बरिक कोण होते? बर्बरिक हे भीमाचे नातू आणि घटोत्कचाचेच पुत्र मानले जातात. त्यांची आई मोरवी असल्याचे धार्मिक कथांमध्ये सांगितले आहे. लहानपणापासून बर्बरिक अत्यंत शूर आणि पराक्रमी होते. त्यांनी कठोर तपश्चर्या करून देवतांकडून शक्तिशाली अस्त्रे आणि वरदान प्राप्त केले अशी श्रद्धा आहे. 3 बाणांचे रहस्य. बर्बरिक यांच्याकडे 3 दिव्य बाण होते. त्यांच्या या 3 बाणांमुळे ते अत्यंत सामर्थ्यवान योद्धा झाले आहे. धार्मिक कथेनुसार त्यांच्याकडे असलेल्या सामर्थ्यामुळे ते युद्धाचा संपूर्ण निकाल बदलू शकत होते. म्हणूनच त्यांना 3 बाणधारी असे म्हटले जाते.
श्रीकृष्ण आणि बर्बरी कुरुक्षेत्राचे युद्ध सुरू होण्यापूर्वी बर्बरीक युद्धात सहभागी होण्यासाठी निघाले. त्यांनी वचन दिले होते की ज्या बाजूचा पराभव होत असेल त्या बाजूने ते लढतील. श्रीकृष्णांना हे समजले की असे झाले तर बार्बिक प्रत्येक वेळी दुर्बल बाजूची साथ देतील आणि त्यामुळे युद्धाचा परिणाम सतत बदलत राहील. म्हणून श्रीकृष्णांनी यांची परीक्षा घेतली अशी धार्मिक कथा आहे. शिराचे दान. कथेनुसार श्रीकृष्णांनी बर्बरिकांकडे शिरदान मागितले. बर्बरिकांनी कोणताही संकोच न करता आपले शिर दान करण्यास मान्यता दिली. त्यांच्या या त्याग आणि भक्तीने श्रीकृष्ण प्रसन्न झाले. श्रीकृष्णांनी त्यांना वर दिला की कलियुगात बर्बरिकांची पूजा श्याम या नावाने केली जाईल आणि ते भक्तांना आधार देतील. खाटू धाम कुठे आहे? खाटू श्याम बाबांचे प्रसिद्ध मंदिर खाटू गाव, सिकर जिल्हा, राजस्थान येथे आहे. हे भारतातील अतिशय प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. देशाच्या अनेक भागांतून भाविक येथे दर्शनासाठी येतात. फाल्गुन मेळा. खाटू श्याम मंदिरातील फाल्गुन मेळा विशेष प्रसिद्ध आहे. या काळात मोठ्या संख्येने भाविक खाटू धामला जातात. भाविक भजन, कीर्तन आणि नामस्मरण करत बाबांचे दर्शन घेतात. हारे का सहारा. खाटू श्याम बाबांना प्रत्येक भक्त प्रेमाने हारे का सहारा म्हणतात. याचा भावार्थ असा की ज्याला कुठेही आधार मिळत नाही त्याला बाबा श्याम आधार देतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. खाटू श्याम बाबांची पूजा. भक्त बाबांना फुले, प्रसाद आणि इतर पूजेचे साहित्य अर्पण करतात. अनेक भक्त श्याम नामाचा जप आणि भजन आणि कीर्तन करतात. त्यांच्याशी संबंधित एक लोकप्रिय भक्तिभावना आहे. बाबा श्याम माझ्यासोबत आहे त्यामुळे संकटात मी एकटा नाही. खाट श्याम बाबांकडून काय शिकायला मिळते? बर्बरिकांमुळे कथेतून भक्त प्रामुख्याने हे गुण शिकवतात. देवावर श्रद्धा ठेवणे, निस्वार्थ भावनेने सेवा करणे, अहंकार दूर करणे, दिलेला शब्द पाळणे, संकटात धैर्य ठेवणे, गरजू व्यक्तीला आधार देणे. खाटू श्याम बाबांची भक्ती ही केवळ मनोकामना पूर्ण होण्यासाठी नसून श्रद्धा, त्याग, समर्पण आणि चांगल्या कर्माची आठवण करून देणारी भक्ती मानली जाते.